तर राज्यामध्ये सर्वच ठिकाणी नेत्यांनी आपापल्या घरात तिकिटे दिलेली आहेत। छत्रपती संभाजीनगरमध्ये देखील हेच चित्र आपल्याला पाहायला मिळतं। निवडणुकीमध्ये बड्या नेत्यांच्या मुलामुलींनी आणि नातेवाईकांनी मोठ्या प्रमाणामध्ये उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत। महापालिका निवडणुकीमध्ये मंत्री संजय शिरसाट, त्याचबरोबर अंबादास दानवे आणि चंद्रकांत खैरे यांच्या नातेवाईकांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे। या नेत्यांची प्रतिष्ठा त्यांच्यावर वारसाच्या निकालावर आता अवलंबून असणार आहे। त्यामुळे संभाजीनगरमधील निवडणूक ही घराणेशाही विरुद्ध नवे चेहरे अशीच रंगणार आहे। आणि इकडे ठाकरे गटातून एक महत्त्वाची बातमी आहे। आदित्य ठाकरे आणि मनसेचे युवा नेते अमित ठाकरे हे रोड शो करणार आहेत। ठाकरे बंधू मुंबईपासून प्रचाराला सुरुवात करणार आहेत। मुंबईनंतर कल्याण, डोंबिवली, त्याचबरोबर ठाणे, नाशिक, पुणे, संभाजीनगर आणि नवी मुंबई आणि नंतर पुन्हा मुंबई असं दौऱ्यांचं नियोजन असणार आहे। ठाकरे बंधूंच्या युतीमुळे स्थानिक पातळीवर नेते आणि कार्यकर्ते नाराज आहेत। त्यांच्या मनातील संभ्रम देखील आता दूर केला जाणार आहे। अक्षय कुडकेलवार आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत। अक्षय, आता ज्युनियर ठाकरे देखील महापालिका निवडणुकीच्या मैदानामध्ये उतरणार आहेत आणि रोड शो देखील ठिकठिकाणी आता आदित्य आणि अमित ठाकरे यांच्याकडून केला जाणार आहे। नक्कीच आपण जर बघितलं या सगळ्या संदर्भात तर सागर, आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे यांनी देखील महापालिका निवडणुकीच्या रिंगणात आता प्रचारासाठी कंबर कसलेली आहे। येत्या काळात आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे हे दोघंही एकत्रित रोड शो करणार आहे। काल आपण जर बघितलं तर काल राज ठाकरे, उद्धव ठाकरे यांच्यामध्ये देखील प्रचार सभा संदर्भात चर्चा झाली आणि आज आपण बघतोय की या दोन भावंडांचं ठरलंय। खरं तर या आधी अमित ठाकरे यांनी देखील मातोश्रीवर जाऊन आदित्य ठाकरे यांची भेट घेतली होती। आज आदित्य ठाकरे यांनी शिवतीर्थावर जाऊन अमित ठाकरे यांची भेट घेतली आणि आजच्या या भेटीमध्ये या दोन बंधूंच्या प्रचाराचं एकूणच स्वरूप ठरलेलं आहे। फक्त मुंबईतच नाही तर कल्याण, डोंबिवली, ठाणे, त्यासोबतच नाशिक अशा ठिकाणी हे दोन्ही बंधू एकत्र या रॅलीज करणार आहे। यासोबतच शाखांना भेटीगाठी देखील दोन्ही भावंडांच्या माध्यमातून देण्यात येईल आणि यातून जे काय नाराज उमेदवार असतील, नाराज पदाधिकारी असतील यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न या दोन भावंडांच्या माध्यमातून केला जाणार आहे। नक्कीच अक्षय, धन्यवाद दिलेल्या या माहितीसाठी।